हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अमृता आपल्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम करत आहे. थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच उत्सुकता असते कधी एकदाचा सूर्य उगवतो आणि कधी थंडी कमी होते. माझं मात्र उलटं आहे. मला असं असतं की सूर्य उगायच्या अगोदर कधी घरातलं अंगण घराचं झाडून काढेन, धुवून काढेन आणि पुसून घेईन, कारण घराची क्लिनिंग झाल्यानंतरच माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवससुद्धा चांगला जातो. कामं ठेवून काही माझा दिवस चांगला जात नाही आणि कितीही आजारी असो, काही दुखत असो, काहीही असो, घर स्वच्छ केल्याशिवाय काय मला दम निघत नाही. आणि एक हात दुखतोय तरी सुद्धा प्लास्टर काढून मी काम करते. तर घर क्लीन करून घेतलं, ओटा वगैरे साफ करून घेतला, तरी आज जरा उशीरच झाला, दिवस उगून गेला क्लिनिंग करायला. पण चालू आहे आता. एका हाताला आणि दोन हाताला तर फरकच असतो की नाही, बरोबर की नाही, तरी पण एका हाताने चालू आहे. आणि कसं होतं ना, जास्तच आजारी पडल्याचं फील येतं काही काम नाही केलं की. त्याच्यामुळे मला तर काम केल्यावर उलटं थोडंसं बरं वाटतं. म्हणून मग आजारी असो की काय असो, मी काम केल्याशिवाय काही राहत नाही. आज माझ्या पिल्लूने मारलेली आहे सुट्टी आणि मग त्याला घेऊन आम्ही दोघंजण ब्रश करायला निघालो. सेम सेम ब्रश आहे दोघांचा, मम्माचा आणि पिल्लूचा. तर पिल्लूला ना ब्रश करायला अजिबात आवडत नाही, नाटक करतो अलीकडं खूपच. म्हणून मग म्हटलं चला आपल्यासोबत त्याचा पण ब्रश होईल. बघा, घर क्लीन करून झाल्यानंतर ब्रश होतो, आंघोळ होते, देवपूजा होते आणि त्याच्यानंतर होतो माझा नाश्ता. असं माझं शेड्यूल आहे. कारण घर साफसूफ केल्याशिवाय, झाडून पुसून घेतल्याशिवाय मला काही देवपूजा करायला आवडत नाही. बरेच जण उठल्या उठल्या अगोदर सगळ्यात आधी देवपूजा करतात, पण मला नाही आवडत तसं. स्कूलसाठी बनवला होता फ्राईड राईस. शिवांश काही स्कूलमध्ये गेला नाही म्हणून मग तोच दिला टिफिनमधला त्याला खायला. बघू, दाखव दाखव. कोणता चावल टाकला होता आतून? दुसरा फ्राईड राईस. कोणता? फ्राईड राईस. मग बासमती हैदराबादी कसा लागतं? चांगला लागतो की. राजमासाठी राजमाची भाजी पाहिजे असते. कशासाठी? राजमा चावल. राजमा चावल बनवूया एक दिवशी. भाजी बी छान झालाय. त्यातली व्हेजिटेबल्स खाऊन टाका हा, काढू नको बाजूला हा. नेक्स्ट टाइम बनवूया राजमा. मजा आहे तुझी हा. आज दिवसभर इथंच बसून राहणार यातच. तर आता शिवांशला ना गोड काहीतरी खायचंय, गाजराचा हलवा वगैरे. पेढे मागत होता कालपासून, पण आणणंच झालं नाही त्याला पेढे. आणि म्हणून मग 3च गाजरं वाचलेली, तर याला धुवून साल काढून घेतले. 3च गाजरांचा हलवा करते त्याच्यासाठी. तर कधी कधी होतं, आपल्याला पण होतं काहीतरी गोड खायची इच्छा होती, त्याला पण असंच होत असेल बिचाऱ्याला. म्हणून म्हटलं काही नाही, मी पटकन तुझ्यापुरता हलवा. आता हलव्याची रेसिपी काही सांगत नाही मी इथं, कारण हलव्याची रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर मग मी 2-3च गाजरं घेतली. तसं तर ना मला अलीकडे हलव्यापेक्षा जास्त खीर खायला आवडते गाजराची. थोडीशी लाईट वेट असते आणि त्याच्यामध्ये ना साखर पण थोडी कमी घातली तरी चालतं. तूप कण थोडंसं कमीच वापरते आणि मग त्याच्यामुळं थोडंसं लाईट वेट असं वाटतं. जसं की सगळ्या मिठाईमध्ये आपल्याला काजू कतरी सगळ्याला आवडते, कारण ती थोडीशी कमी गोड असते म्हणून. तसं मला हे हलव्यापेक्षा जास्त खीरच आवडते. पण हलवा बनवला तरी पण म्हटलं जाऊ द्या, लेकरांसाठी नाही तर कोणासाठी बनवायचं, म्हणून मग बनवून घेतला हलवा. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही बाहेर जेवण केलं होतं. त्या दिवशी गुजराती थाळीमध्ये एका वाटीत ना एक दही होतं, म्हणजे दही चटणी होती. तर त्या दिवशीच्या पासून माझ्या डोक्यात होतं की दही चटणी एक दिवशी बनवावी. मग आता दुपारच्या जेवणात हलवा पण बनवलेला आहे. नाश्ता सकाळी हेवी झालेला होता, तर म्हटलं थोडंसं काहीतरी भाजी. आता चपात्या पण दीदीला आटून गेलेल्या होत्या, मग आता भाजी एवढी भाजी काय बनवायची, त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता दही चटणी ट्राय करूया. चला मग तुम्हाला दाखवते दही चटणी. कधी नसलं, असलं, कमी पडलं किंवा काही वेगळं खायची इच्छा झाली तर एकदम टेस्टी आणि मस्त दही चटणी. गुजराती डिश आहे. गुजराती थाळीमध्ये आलेली होती त्या दिवशी दही चटणी. तर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल टाकून घेतलं, मसाला डब्बा, थोडीशी कोथिंबीर घेतली चॉप करून, दही पण घेतलं, सगळं जवळच घेऊन घेतलं मी, म्हणजे कसं पटापटा टाकायला सोपं पडतं. मोहरी जरा जास्त प्रमाणात टाकून घ्यायची तेलात. मोहरी तडतडली की लगेचच तेलात टाकून द्यायची कोथिंबीर आणि लगेचच लाल मिरची टाकायची. म्हणजे काय होतं ना, कोथिंबीरीची पण जरा चव लागते आणि लाल मिरची पण जळली जात नाही. म्हणून मग मी लगेचच कोथिंबीर टाकली, त्याला थोडंसं हलवलं. गॅस फुलच ठेवून द्यायचा, असं चरका बसला पाहिजे. लगेच दही टाकून घेतलं, थोडंसं हलवून घेतलं आणि गॅस लगेचच बंद करून द्यायचा, कारण आपल्याला याला भिजवायची काही गरज नसते.
फोडणी बसली की झालं. आणि यातमध्ये टाकते मी सेंदा नमक, कारण ना सेंदा नमक थोडंसं चवीला पण चांगलं लागतं आणि शरीराला पण चांगलं असतं, म्हणून मग सेंदा नमक टाकून घेतलं थोडंसं. गॅस बंदच करून दिलेला आहे आणि बघू शकता दही चटणी किती छान दिसते. झाली की नाही मस्त. कोथिंबिरीमुळे अजून छान चव येते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ना. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माहिती होती का कधी दही चटणी अशी. तर आजचा मेनू आमचा असा आहे. तर आम्ही घेतोय जेवायला. तर चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. चला मग बाय.